मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी परत परत विचारेल, जेव्हा विचारेल तर बरोबर सांगा. झाडाखाली आंबा पडला, दोघांनी पाहिला, ज्यांनी पाहिला ते गेले नाही, जाणारे दोन वेगळे होते, ज्याने गेले त्याने उचलला नाही, उचलणारे दोन वेगळे होते, ज्याने उचलला त्याने खाल्ला नाही, खाणारा एक वेगळा होता, ज्याने खाल्ला त्याला मारणे बसला, मार खाणारे एक वेगळे होते, ज्याने मार खाल्ला त्याला रळणे आला, रळणारे दोन वेगळे होते. याला म्हणतात बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. झाडाखाली आंबा पडला, दोघांनी पाहिला, ज्यांनी पाहिला ते गेले नाही, जाणारे दोन वेगळे होते, जे गेले त्याने उचलला नाही, उचलणारे दोन वेगळे होते, ज्याने उचलला त्यानं खाल्ला नाही, खाणारा एक वेगळा होता, ज्याने खाल्ला त्याला मार नाही भेटला, ज्यानं मार खाल्ला तो रडला नाही, रडणारे दोन वेगळे होते. याला म्हणतात सर्कल. हां, आता नियम असा आहे, डोळ्यांना फक्त दिसतं, जाता येत. झाडाखाली आंबे पडले हे डोळ्यांना दिसले, पण डोळ्यांना जाता येत नाही, जाणारे पाय असतात. पाय गेले पण पायाला उचलता येत नाही, उचलणारे हात असतात, हातांना फक्त उचलता येते, खाता येत नाही. खाणारं असतं तोंड, आणि लोक मारतात, कारण आंबे काही साधे आहेत का? हां, आपली रेंज तेच आहे, 60-120, आपल्याला त्याच्या पुढे आंबेच नाहीत माहीत. आपली रेंजच आहे ती 60 पासून 120 पर्यंत. आणि उगो गावात आल्यावर लोक म्हणत तेव्हा पण सस्ते खातो का रामभाऊ, 120 शिवाय माल नाही लागत आपल्याला, त्यासारखा पाहुणा का. हे आपली स्टाईल. 120 1 लाख रुपयाचा एक आंबा आहे. केवढ्याचा? हा, जापनीज आंबा आहे तो 1 लाख रुपयाचा. त्याच्यात विशेष काय आहे, त्याच्यात हेच नाही, बीज नाही. आणि त्याची शेती कुठं आहे माहिती आहे का? आपल्या भारतात याच्याजवळ आपलं काय म्हणतात ते अहिल्याबाई होळकरांचं गाव, तिथे. नाही अहिल्यानगर नाही, अहिल्या हे नाव ठेवलं आहे. अहिल्याबाई एमपीत राहत होत्या, इथं नाही राहत होत्या. इंदोरच्या एका शेतकऱ्याने, आणि भाऊ म्हणजे सिक्युरिटी टाईट, सर्व कुत्रेच आहेत, कारण माणसावर विश्वास नाही. मालक घरी आणि आंबे जवळच्या घरी, बाले तुझ्यासाठी जाणले, बाले तुझ्यासाठी, तो फाशी लावून मारायचा. सगळी झट सिक्युरिटी लावली त्यानं. आणि असा 1 लाख रुपयाचा आंबा, रोज आंबे चोरीला जात, आणि चोर सापडला. 2-4 आंबे खाल्ले तर किती लाखात झाले.